दवाखाना म्हटलं की सगळ्यांनाच टेन्शन येतं आणि त्यात ऑपरेशन म्हटलं तर टेन्शन डबल. आता इथे येते एक बाई जिच्या नवऱ्याचं नुकतंच झालंय ऑपरेशन आणि ती तक्रार करायला गेली डॉक्टरांकडे. बघूयात तिची तक्रार काय आणि ही धमाल घेऊन येते आजची आपली दुसरी पाहुणी जोडी हेमंत ढोमे आणि सुजाता जोशी. मी देतो भूल मुलींना, मी देतो भूल मुलांना, मी देतो भूल मुलींना आणि नंतर विसरून जातो. ओ हा हे ज्या आईला कुठं आलो? हा दवाखाना. हा अरे इथं माझ्या नावाचा बोर्ड होता, कुठे गेला? हा दिसला दिसला. हा शाबास, डॉक्टर भुलेश्वर भूलतज्ञ. वा. बुलबुल के ना छोड़ बुलबुल के, बुलबुल के ना छोड़ बुलबुल के, बुलबुल के ना छोड़ बुलबुल के. अहो ओ हॅलो हॅलो हॅलो. हळू हळू. डॉक्टर डॉक्टर मैं लुट गई, बर्बाद हो गई, मैं क्या करूं? थांबा थांबा बाई, कंट्रोल. मॅटर्निटी होम इकडे नाहीये, ते शेजारी आहे, तिकडे जा आणि तुमचं ॲबॉर्ट स्टेशन करून घ्या. काय? ॲबॉर्ट स्टेशन? हा. ओ मी प्रेग्नेंट नाहीये, माझे मिस्टर. तुमचे मिस्टर प्रेग्नंट आहे? नाही नाही, पुरुषांसाठीचं मॅटर्निटी होम अजून चालू झालेलं नाहीये बाई. अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही 4 दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याला भूल दिली होती ना, ती अजून उतरली नाहीये. नाही बाई, शक्य नाहीये. अहो झालंय पण अहो असं. शक्य नाहीये, कारण मी दिलेली भूल मुळात चढतच नाही, तर उतरणार कशी? काय बोलताय तुम्ही? कसं आहे, मी जेव्हा नेहमी कोर्टात जातो तेव्हा वेगवेगळ्या केसेस येतात माझ्याकडे. एक मिनिट, तुम्ही कोर्टात जाता? अहो मी कशाला कोर्टात जाईन? मी भुलेश्वर, मी भूलतज्ञ, भूल देतो लोकांना. अहो तुम्ही आत्ता म्हणाला तुम्ही कोर्टात जाता. मी म्हणालो? हो. अहो नाही हो बाई, नसेल म्हणालो मी. बरं ते सगळं मरू दे. माझ्या नवऱ्याला तुम्ही जी भूल दिली आहे ती तुम्ही उतरवाल ना नक्की? नाही नाही, ती जबाबदारी आमची नाहीये. आम्ही फक्त भूल देतो, भूल उतरवणं हे पेशंटच्या हातात आहे. नाही हो? असं कसं करू शकता तुम्ही? माझ्या नवऱ्याची भूल तुम्हाला उतरवायला लागणार म्हणजे लागणारच. बाई शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा, किती दिवस झालेत भूल देऊन? 4 दिवस पूर्ण. 4 दिवस झालेत? ठीक आहे, अजून 4 दिवस थांबा. नाही शुद्ध आलीच तर मग घ्या नातेवाईकांना वगैरे बोलवून स्मशानात न्या त्यांना आणि पेटवा त्यांना. अहो काय बोलताय काय तुम्ही? नाही नाही, काही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे सगळं साहित्य फुकटात मिळेल. मी पाहिजे तर स्वतः भटजी म्हणून येतो. तुम्ही भटजी पण आहात? मला नाही कळलं. अहो मी कसा भटजी असन? मी भूलतज्ञ, भुलेश्वर, मी भूल देतो. मी वेगवेगळ्या पद्धतीचे बोळे शोधून काढलेले आहेत भुलीचे. बोळे? हा, मग एक प्रसिद्ध बोळा आहे, कलाकार बोळा म्हणून. म्हणजे टीव्हीवर जे काही चेहरे आपल्याला दिसत असतात, ज्याचा आपल्याला प्रचंड त्रास होतो, त्या कलाकारांसाठी खास बोळा आहे हा. त्यांनी काय होतं, त्यांना हा बोळा द्यायचा म्हणजे त्यांनाही मुक्ती मिळते आणि आपल्यालाही मुक्ती मिळते. त्याच्यानंतर अजून एक बोळा आहे माझ्याकडे, जो माझ्या स्वतःसाठीच केलेला आहे, विसर बोळा. पण तुम्ही माझ्या आयुष्यावर जो बोळा फिरवलाय त्याचं तुम्ही काय करणार आहात? 4 दिवस झाले माझा नवरा जमिनीवर पडू नये. हो नाही, बरोबर आहे तुमचं, जमिनीचे भाव जरा पडूनच आहेत सध्या. म्हणजे काय, US मध्ये जी आर्थिक मंदी आलेली आहे त्याच्यामुळे भारतालाही त्याची झळ सोसावी लागते. आता 7,500 जो रेट मिळायचा तो 4.5 मिळू लागलेला आहे. आमच्यासारख्या एजंट लोकांनी काय करायचं सांगा बरं? अहो तुम्ही एजंट कधी झालात? अहो मी कधी एजंट झालो? मी भुलेश्वर, मी भूल देतो. अहो बाई सॉरी, माझी जरा विसरण्याची मध्ये मध्ये सवय आहे जरा. हो हो, काय झालं, मी आत्ता काय बोललो ते मला नंतर आठवत नाही. मी नंतर काय खाल्लं ते मला मघाशी आठवत नाही. मी सकाळी काय कपडे घातले ते मला संध्याकाळी आठवत नाहीत. घातलेच नाहीयेत? नाही, माझी काही हरकत नव्हती, पण तुम्ही साडी नेसून आलेल्या आहात. अहो पॅन्ट. आता तुम्ही साडी नेसली, पॅन्ट कुठे आहे? अहो तुमची पॅन्ट कुठे, खाली बघा. हा कोण चड्डी घातलेला माणूस माझ्या हॉस्पिटलमध्ये आलाय? ही माझी चड्डी आहे. ते बहुतेक मी पॅन्ट विसरलोय, इस्त्रीला टाकली होती. इस्त्रीवरनं आठवलं, मी पॅन्ट बहुतेक शिवाजी मंदिरला विसरलोय. शिवाजी मंदिरला? काय, मी अभिनय करतो अधून मधून, पण काय अभिनयाचं पाकिट फार परवडत नाही हो, म्हणून इस्त्री सुद्धा करतो. म्हणजे कसं दोन्ही पाकिट येतात आपल्याला. एक मिनिट, तुम्ही नट आहात ना? अहो मी नट नाहीये बाई, माझं शिवाजी मंदिरच्या बाहेर भेळचं दुकान आहे. अहो भेळ कुठं आली? अहो भेळ कुठली? अहो माझं बालबोनच्या बाहेर गोळ्याचं दुकान आहे. अहो गोळ्या कुठं
कुठला आला अहो कुठला गोळा? माझं पार्लर आहे, मी केस कापतो. मला काही कळत नाही. सलून असेल माझं डोकं फिरायला लागलं. भुलेश्वर भूल तज्ञ, मग भूल देतो. तुमच्या नवऱ्याची भूल उतरवायची ना. कोण नवरा? अहो हे गळ्यात काय? तुमच्या बायकोनी मला मंगळसूत्र दिले. अहो मला बायकोच नाहीये. अहो पण माझं लग्नच झालं नाही, मी कॉलेजला आहे अजून. तुम्ही कॉलेजला आहात? काका माझी शाळा लवकर सुटली. तुम्ही शाळेत आहात? हे ब्लॅक ब्लॅक काय करताय? अहो मी 1.5 वर्षाची, मला बोलता नाही येत. तुम्ही 1.5 वर्षाची आहात? थांबा 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 थांबा, यांच्या आई वडिलांना कळवलं पाहिजे यांना बाळ झालंय म्हणून. थांबा थांबा, आता हे काय केलंय? माझा जन्मच नाही झालाय, माझ्याशी काय बोलताय? माझ्या हजारो वर्षांच्या संशोधनाला यश आलेलं आहे. न जन्मलेलं बाळ माझ्याशी बोललेलं आहे. युरेका युरेका युरेका. बघूया आता परीक्षकांच्या काय काय लक्षात राहिलेलं आहे, आपण विचारूयात. रेणुकाताई, वा 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 हेमंत, तुझा पहिला ऍक्टही मला खूप आवडला होता आणि आज पण तू खूप चांगलं काम केलंस. ही भूल भुलैया मला खूप आवडली ऍक्टची. आणि फॅन्टास्टिक सुजाता, तू मला नेहमीच आवडतेस. व्हेरी गुड, थँक्यू फॉर बिंग हिअर. निर्मितीताई, एक खूप मज्जा केली तुम्ही दोघांनी, खूप हसवलं आम्हाला. खूप छान झाला. Thank you.